चला तर आपण ट्रिग्नोमेट्रीचे क्वेश्चन्स करत आहोत. आज आपण काही MCQs काढलेले आहेत. पटपट पटपट ट्राय करायचे. चांगले प्रश्न आहेत. मॉडरेट टू डिफिकल्ट लेवल पर्यंत आहेत. सिलेबसला धरून आहेत. सिलेबसच्या बाहेर काही नाही. क्वेश्चन म्हणतो पहा, 5 tan b is equal to 4, then value of this. आठवते काल असाच क्वेश्चन केला होता. एक्झॅक्ट असाच क्वेश्चन होता. सेम टाईपचा क्वेश्चन आहे. काल मी तुम्हाला अशा क्वेश्चनची एक आयडिया सांगितली होती. बघा आपल्याला दिलेलं आहे 5 tan बीटा 4 आहे. तर आपण इथे tan बीटाला 4/5 लिहू शकतो. आता हे जे एक्सप्रेशन आहे याच्यात आपल्याला tan क्रिएट करायचं आहे. तर साइन बीटाला आपण tan मध्ये कसं करू शकतो? कॉसने डिवाइड करू. तर इथे काम करा, डिवाइडिंग ईच टर्म बाय कॉस बीटा. तर बघा हा बनेल 5 साइन बाय कॉस बनतो tan बीटा. इथे कॉस बीटा कॅन्सल होऊन 2 राहतो. इथे परत बनतो tan बीटा आणि इथे राहतो +2. आता ही व्हॅल्यू ठेवायची आहे 4/5 - 2 परत 4/5 +2. तर इथून हे कॅन्सल होईल. वर बनेल 2 आणि खाली बनेल 6. याला सिम्प्लिफाय करा 1/3 ऑप्शन ए. काल आपण असा एक क्वेश्चन केला होता. असे खूप येतात. आता याच्यात जेवढे प्रश्न आहेत ते अशाच टाईपचे आहेत. PYQ बेस आहेत. अशा टाईपचे क्वेश्चन तुमच्या एक्झाम मध्ये आलेले आहेत. साइन ए प्लस साइन स्क्वेअर ए जर 1 असेल तर कॉस स्क्वेअर प्लस कॉस रेज टू 4 ए किती असेल? इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. विचार करून आन्सर द्या. गडबड करू नका. विचार करून द्या म्हणजे सॉल्व्ह करून द्या. हम्म 1 बरोबर आहे. तर बाकीच्यांनी बघा. टार्गेट 2 मिनिट्स आहे वेळ. अँगल मानून केलं काय? तसा अँगल मानून डायरेक्ट नाही म्हणून. कारण साईनचा असा कोणता अँगल आहे ते घेऊन त्याला स्क्वेअर केल्यावर 1 यायला पाहिजे. प्रूफ नाही करायचं. खूप एक बेसिक मेथड आहे याच्यात लपलेली, ती शोधा. टार्गेट कवर. आपल्याला याचा आन्सर काढायचा आहे. याचा आन्सर आहे 1. कसं आहे ते पहा. गिवन मध्ये पहा साइन ए प्लस साइन स्क्वेअर ए 1 आहे. याला इक्वेशन 1 माना. तर आपण एक काम करू, साइन ए ला 1 मायनस साइन स्क्वेअर ए लिहू शकतो. है की नाही? 1 मायनस साइन स्क्वेअर असतो कॉस स्क्वेअर ए. तर आता आपल्याला कॉस स्क्वेअरचं सबस्टिट्यूशन मिळालं. आता काय करायचं? आपल्याला जे विचारलंय त्याला लिहू. कॉस स्क्वेअर ए प्लस कॉस रेज टू 4a. तर याला तुम्ही कॉस स्क्वेअर एच ठेवा सध्या आणि याला कॉस स्क्वेअर ए चा स्क्वेअर म्हणा. याला फ्रॉम 2 म्हणा. कॉस स्क्वेअर ए ऍक्च्युली साइन ए आहे. तर ही व्हॅल्यू इथून बनते साइन ए आणि हा साइन ए चा स्क्वेअर आहे म्हणजे हा साइन स्क्वेअर ए आहे. मग पुन्हा या फ्रॉम 1. ही व्हॅल्यू ऍक्च्युली किती आहे? 1च आहे. तर वापस तेच एक्सप्रेशन फिरून येतं आणि आन्सर बनतो 1. तिथून फिरून तिथेच येतो आपण. इंटरेस्टिंग प्रश्न आहे. हा क्वेश्चन पण 11 स्टँडर्डच्या ट्रिग्नोमेट्रीत आहे. पण आहे हा 10 स्टँडर्ड लेवलचा.
कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी आहे. तुम्ही बघा हे ऍप्लिकेशन एक प्रकारे कशाचे हे आयडेंटिटीजला यूज करून सी के प्लस टॅन ए इंटू वन मायनस साइन एची व्हॅल्यू खालीलपैकी काय असेल? याचा आन्सर कॉस ए आहे. कॉस ए कसं आहे तर पहा, आपल्याला दिलेला आहे सीक ए प्लस टॅन ए हा आहे वन मायनस साइन ए. अशा टाईपचा एक प्रश्न स्टेट बोर्डला आहे. सीकला वन बाय कॉस लिहितात. स्टेट बोर्डच्यांना आठवण द्यायसाठी सांगायलो. साइन बाय कॉस बघा कुठं ना कुठं शोधा सापडेल असा. तर आता नका बघू, घरी गेल्यावर. आता इथं बेस सेम आहे बघा, कॉस आहे. तर न्यूमरेटर मध्ये कोण येतो? वन प्लस साइन आणि खाली कोण आहे? कॉस. आणि इकडे आहे परत वन मायनस साइन. बघा वन प्लस साइन वन मायनस साइन, किती यार या कंपन्या बोर करायला कंटिन्यू. तर हा होईल ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि खाली येतो कॉस ए. शिकवताना लिहू नका, वेळ दिला तेव्हा डोकं लावायचं नाही. आता इथं पहा, इथं कॉस आहे, ह्याच्यात हे कॅन्सल होईल, एक कॉस शिल्लक राहील. ह्याच्यात तुम्हाला फार इच्छा झाली तर एला एखादा अँगल मानून करू शकता. MCQच आहे. एक्स आहे ए कॉस थिटा, वाय आहे बी साइन थिटा. तर बी स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर वाय स्क्वेअर खालीलपैकी काय असेल? डू इट. हा इथे फक्त मी क्वेश्चन देणार, तुम्ही ट्राय करणार, तुम्हाला नाही जमणार मग मी सांगणार. ही प्रोसेस ठेवायची नाही. इथे तुम्हाला अनालाइज करायचे की आपल्याला किती जमत आहे, कारण एक्झाम मध्ये नंतर कोणी सांगणार नाही. आपल्याला दिलेली कंडिशन आहे बी स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर वाय स्क्वेअर. एक्स आहे ए कॉस थिटा, तर आपण याला ए कॉस थिटाचा स्क्वेअर लिहूया. याला लिहा बी साइन थिटाचा होल स्क्वेअर. बस. आता हा होतो बी स्क्वेअर ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस ए स्क्वेअर बी स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. तर या दोन्हीमध्ये ए स्क्वेअर बी स्क्वेअर कॉमन आउट करा. एक येतो साइन स्क्वेअर थिटा आणि एक येतो कॉस स्क्वेअर थिटा. बाय आयडेंटिटी दिस इज वन. तर ए स्क्वेअर बी स्क्वेअर इंटू वन इक्वल टू ए स्क्वेअर बी स्क्वेअर. असेच येतात बोर्डमध्ये, म्हणून स्टेट बोर्ड वाल्यांनी लक्षात ठेवा, असे तुम्हाला येऊ शकतात. हा बघा, कॉस ए प्लस बी 0 आहे, साइन ए मायनस बी हाफ आहे, तर ए आणि बी किती? बी बरोबर आहे. आधी तर तुम्ही पहा, कॉस ए प्लस बी ओव्हरऑल 0 आहे, तर आपल्याला माहिती आहे कॉस 90 0 असतो, तर ही व्हॅल्यू 90 ला इक्वल राहील. साइन ए मायनस बी हाफ आहे, तर हा 30 डिग्री असतो, हाफ 30 लाच असतो. आता ऍड करा, ऍडिंग 1 and 2. ऍड केलं तर बी कॅन्सल होतो, 2a बनतो 120, तर इथून ए येतो 60. आता याला कोणत्या एका इक्वेशन मध्ये ठेवा, तर 60 मायनस बी इज 30, तर इथून बी ची व्हॅल्यू 30 येते, म्हणून 60/30. ठीक आहे, मिक्स क्वेश्चन आहे, तुम्ही ऍप्लिकेशनचा क्वेश्चन म्हणून पहा. 6 मीटर हाईट असलेला पोल 2√3 मीटर लॉंग शॅडो टाकतो ग्राउंडवर, तर अँगल ऑफ एलिव्हेशन काढायचे. पहा, इथे म्हणल्याप्रमाणे आपल्याला जो ट्रायंगल दिलेला आहे तो असा असेल. या ठिकाणी पोलची हाईट 6 मीटर आहे आणि या डिस्टन्सवर म्हणजे 2√3 मीटरवर त्याची सावली जाते. तर तुम्हाला सनचं एलिव्हेशन विचारले. ठीक आहे, आता सनचं एलिव्हेशन विचारले, पण ऍक्च्युली ते डिप्रेशन असतं, इथून आपण त्याला असं घेतो. आता बघा, ऑपोजिट टू ऍडजसंटचा खेळ आहे, तर टॅन थिटा लावा. ऑपोजिट टू ऍडजसंट, याला 3/√3 करा,
रॅशनलाइज करा. तर 3√3 खाली 3 येतो, तर हा झाला √3. आपल्याला माहिती आहे tan 60√3 असतो, तर इथून अँगल ऑफ एलिव्हेशन बिकम 60 डिग्री. चलो नेक्स्ट पहा, या ठिकाणी 1 प्लस tan स्क्वेअर ए अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर ए दिलेलं आहे. 1 प्लस tan स्क्वेअर असतो सिक स्क्वेअर आणि हा असतो कोसिक स्क्वेअर. याला लिहा तुम्ही 1 बाय कॉस स्क्वेअर आणि ह्याला रेसिप्रोकल करून लिहा साइन स्क्वेअर बाय 1. साइन स्क्वेअर बाय कॉस स्क्वेअर असतो tan स्क्वेअर. फक्त फिरवायचं काम आहे. बिलकुल स्टेट बोर्ड वाल्यांनी चांगलं लक्ष द्या. चांगला क्वेश्चन आहे, मॅनिप्युलेशन नीट समजून घ्या. आपल्याला दिलंय √3 tan θ, म्हणूनच क्लासला यायचं रे बेटा रोज सगळ्यांनी. घंटाभरच बसा, काही अडचण नाही, पण या. tan ला काय लिहाल? साइन बाय कॉस. हेच तर कळत नाही आपण कधी रेग्युलर राहिलं पाहिजे. शिकणं महत्वाचं नाही, नंतरची प्रॅक्टिस जास्त महत्वाची. हे साइन कॅन्सल, कॉसला हाकला, √3 काय होतो? 3 कॉस. इथून कॉस थिटा काय होतो? √3/3. समजे? याचा अर्थ कळला का? की वर √3 आणि खाली √3√3. तर हा किती होतोय? 1/√3 होतो. हा कॉस थिटा झाला. आपने को स्क्वेअर चाहिए बेटा, तर कॉस स्क्वेअरला 1/3 लिहा. आता आयडेंटिटी वापरा. साइन स्क्वेअर काय असतो? 1 मायनस कॉस स्क्वेअर. तर 1 मायनस 1/3 इट इज 2/3. तर तुम्हाला साइन स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर घ्यायचे, तर 2/3 मायनस 1/3 दॅट इज 1/3. गुड क्वेश्चन. असे क्वेश्चन्स बिलकुल येऊ शकतात. साइन थिटा कॉस थिटाचा डिफरन्स 0 आहे असा जगामध्ये एकच अँगल आहे 45. मिनिमम एकच नाही, मिनिमम तेवढा आहे. किती असू शकतात? इन्फायनाइट. तर साइन रेज टू 4 प्लस कॉस रेज टू 4 काढायचंय. तुम्ही याला 2 मेथडनं करू शकता. सर आम्हाला एकदम कसं स्वप्न पडेल की हा 45 आहे, तर हो म्हणण्यापेक्षा मॅथमॅटिकली समजून घ्या. मला माहिती आहे तुम्हाला पहिल्या पहिल्या आन्सर दिसते, पण मेथड इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर साइन इज इक्वल टू कॉस लिहा. सांगतो, काढण्याची टेक्निक ही आहे. आता कॉसला इकडे वापस आणून मायनस करू नका, इथेच येतात. याला आता रेशो मध्ये आण. ट्रान्सपोज 2 पद्धतीनं करता येते, प्लस मायनस आणि मल्टिप्लाय डिवाइड. ते असं होते, तर साइन बाय कॉसचा रेशो टॅन असतो. आता थिटा कळला 45. ही पद्धत आहे थिटा काढण्याची. तर साइन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा, डायरेक्ट थिटा 45 लिहू नका. ही मेथड आहे, मी तुम्हाला जे सांगायलो त्याच्यावर फोकस करा. मी काय फक्त 10वीला शिकवत नाही. तर थिटा 45 काढण्याची ही ओरिजिनल मेथड आहे. आता प्रश्नात काही दम नाही. साइन रेज टू 4 45 प्लस कॉस रेज टू 4 45. साइन 45 असतो 1/√2. ठीक. तर हा झाला 1/4 आणि हा पण झाला 1/4. तर 2/8 लिहू नका, तो 1/2 होतो. तर वर ऍड करताल, खाली ऍड करताल. 2/8. बेस्ट श्रीनिवास. या क्वेश्चन मध्ये बी आन्सर आहे. प्रोसेस शिका, चांगला क्वेश्चन आहे. आपण याला IMP म्हणू शकतो. इथे सी प्लस टॅन पी दिलेला आहे. आपल्याला माहिती आहे सिक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर 1 होतो. तर इथून सिक मायनस टॅन आणि एक येईल सिक प्लस टॅन. इथे 1 होईल, याला इक्वेशन 1 म्हणा. तर इथून सिक प्लस टॅन, सिक मायनस टॅन जो आहे तो बनेल 1 अपॉन धिस
ही व्हॅल्यू पी दिली आहे, तर हे झालं 1/p. हे सेकंड इक्वेशन आहे. इथे जर दोघांना ऍड केला तर टॅन कॅन्सल होतो. आपल्याला टॅन पाहिजे तर आपण सबट्रॅक्ट करूया. ही एकच मेथड आहे. ठीक आहे. तर सबट्रॅक्ट करायचा असेल तर बिलकुल हा पी आणि हा 1/p आहे. काही करा, 1 - 2 करा. तर इथे सिक प्लस टॅन आणि इकडे सिक मायनस टॅन, इकडे पी आणि इकडे 1/p. सबट्रॅक्शन मध्ये साइन चेंज करा. तर ह्याला कॅन्सल करा. इथे 2 टॅन, हा होतो p - 1/p. तर 2 टॅन थिटा झाला p² - 1/p. 2 ला इकडे आणा, आपल्याला टॅन थिटा विचारलाय, तर p² - 1/2. गुड क्वेश्चन. चलो, या क्वेश्चन मध्ये आपल्याला ट्रायंगल मध्ये सांगितलेलं आहे tan √3, तर हे होतो 60 डिग्री. आपल्याला cos A cos C मायनस sin A sin C काढायचा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, इथे 60 घेतलात तर हा √3 आणि इथं 1 येतो. टॅन आहे ना खाली, काय नाही तर 1 असणार, रेशो येतो. तर पायथागोरस लावला तर 3 + 1 4. बघा, याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर रूट 2. तर ही साईड 2 येईल. आता इथे तुम्हाला अँगल ए आहे, हा दुसरा कोण आहे, राईट अँगल ॲट बी, इथं बी आहे, तर हा सी असणार. तर इथून आपल्याला घ्यायचंय कॉस 60. आता अँगल सी किती होईल, 30. तर बघा, इथून येईल कॉस 60 आणि कॉस 30, पुन्हा साइन 60 आणि साइन 30 झालं. तर कॉस 60 असतो हाफ, कॉस 30 असतो √3/2, हा असतो √3/2 आणि हा असतो हाफ. बघा, सेम नंबर येतोय, इट बिकम 0, कारण डिफरन्स आहे. समझे? चलो, चलो, आंसर इज बी. कसं आहे ते आपल्याला माहिती आहे. हा, आता लक्ष द्या, आपल्याला साइन थिटा दिलेला आहे. साइन असतो ऑपोजिट टू हायपोटेन्यूज, तर हा होईल √b² - a², पायथागोरस लावून संपला क्वेश्चन. कॉस आहे ऍडजसंट टू हायपोटेन्यूज, सो ऑप्शन बी इज द आंसर.